नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. बाळू काका कलाला म्हणत असतात की अगं आता मूर्त्या नाही आहेत म्हटल्यावर मी लोकांना काय उत्तर देणार आहे, काय सांगू त्यांना की मूर्त्या कुठे आहेत. त्याचवेळी अद्वैत तिथे मूर्त्या घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की त्यांना सांगा की मूर्त्या इथे आहे. अद्वैतच्या हातात मूर्ती बघून कलाच्या जीवात जीव आलेला असतो. तिला प्रचंड आनंद झालेला असतो. अद्वैत बाळू काकांना सांगतो की बाप्पाचं आगमन हे मुहूर्तावरच होणार, सगळ्या मूर्त्या ह्या ट्रकमध्ये आहेत, तुम्ही काढून घ्या. तर बाळू काका अद्वैतला म्हणतात की अगदी देवासारखे तुम्ही धावून आलात आणि मग गणपती बाप्पा मोरया असं सर्वजण एकत्र म्हणतात. बाळू काका म्हणतात की थांबा, मी आता मूर्त्या काढायला घेतो. तर अद्वैत त्या गुंडांना सांगतो की जा आता त्यांची मदत करा. सर्वजण तिथून मूर्त्या काढण्यासाठी जातात. कलाला काय करावं ते सुचत नसतं, कारण कला खूप आनंदी असते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, आज तू माझ्यावर काय उपकार केले ना, मी तुला शब्दात नाही सांगू शकत. आज तू माझी आणि माझ्या माहेरच्यांची लाज राखली आहेस. आता फक्त चांदेकरांच्या घरच्या गणपतीची स्थापना नाही होणार, तर सगळ्यांच्या घरच्या गणपतीची स्थापना होणार आहे. आज मी त्यांच्यासाठी मूर्त्या बनवल्यात, त्या केवळ तुझ्यामुळे. अक्षरशः तू देवासारखा धावून आलायस आणि तुझे हे उपकार माझ्यासोबत कायम राहतील आणि त्याची परतफेड करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि या गोष्टीसाठी आयुष्यभर मी तुझी ऋणी राहील. अद्वैत मनात म्हणत असतो की बापरे, आयुष्यभर? खरे सोबत आयुष्यभर? अजिबात शक्य नाही. बाप्पा वाचव मला. तर इकडे चांदेकरांच्या घरी रजनी आबांना म्हणत असते की आबा, आता पूजेची सगळी तयारी झाली आहे, मखर सुद्धा रेडी आहे, आरास पण झाली आहे, फक्त बाप्पाची मूर्ती येण्याचं बाकी आहे. तर लगेच सरोज म्हणते की मूर्खपणाचा नुसता कहर झालाय. आता बाप्पाची मूर्ती बनवण्याचा तिने स्वतः निर्धार घेतला होता ना, आता मुहूर्तावर कुठे गायब झालीये देव जाणे. आणि फक्त एकटी गायब नाही झालीये, तर अद्वैत सुद्धा गायब झालाय. हे सगळं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. अद्वैत इतका बेजबाबदार आधी कधीही वागला नव्हता आणि हे सगळं होतंय तर त्या मुलीमुळेच होतंय. तर रोहिणीमध्ये म्हणते की हो ना ग वहिनी, सकाळपासून त्या मुलीचा पत्ता नाहीये. राहुलने तर अक्षरशः किती वेळा त्यांना फोन केला, परंतु त्यांचा फोन देखील लागत नाही. मग सरोज आबांना म्हणते की आबा, आपले वर्षानुवर्षांचे नियम कुठे गेले? प्रत्येक गोष्ट आपल्याला सरळ मार्गानेच व्हायला हवी असते ना. मग आता पूजेचा मुहूर्त टळून चाललाय, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये का? रोहिणी म्हणते की मी काय म्हणते डॅड, म्हणजे मी फक्त तुम्हाला सजेस्ट करते की राहुललाच मूर्ती घेऊन येऊ द्यात आणि प्रतिस्थापना सुद्धा तोच करेल, शेवटी तो पण चांदेकर आहे ना. राहुल सुद्धा याच घरचा मुलगा आहे आणि प्रतिस्थापना होणं पण तेवढंच गरजेचं आहे. काहीही करून मुहूर्त टळला नाही पाहिजे, कारण तेच शेवटी महत्वाचं आहे. तर राहुल म्हणतो की हो मम्मा, अगदी बरोबर बोलतेस तू. आबा, मी लगेच मूर्ती घेऊन येतो. आबा लगेच राहुलला थांबवतात. आबा म्हणतात की उगाच घाई करू नका आणि घाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. तशी आता सगळी तयारी झालीच आहे आणि रजनीला ते विचारतात की रजनी, तयारी कुठपर्यंत आली आहे? रजनी आबांना म्हणते की आबा, सगळं काही तयार आहे, फक्त मोदक तेवढे बाकी आहेत आणि ते मोदक कलाच्या हातून व्हावे एवढी इच्छा आहे, म्हणून ते ठेवलेत करायचे. सरोज म्हणते की रजनी, अगं काय चाललंय तुझं? एवढं सगळं होऊन सुद्धा तू तिचीच बाजू घेतीयस? अगं एवढी काय जादू केली आहे तिने तुझ्यावरती? त्याचवेळी कला आणि अद्वैत तिथे येतात आणि गणपती बाप्पा मोरया असा जोराने जयघोष करतात. सगळे आता त्या दोघांकडे बघू लागतात. आबा म्हणतात की बघा, कला आणि अद्वैत दोघंही बाप्पाला घेऊन दारात सुद्धा आलेत. मग रजनीला ते सांगतात की रजनी, जा त्यांच्या पायावर पाणी घाल आणि बाप्पाला ओवाळून आतमध्ये घे. कला आणि अद्वैतला तिथे बघून आबांना, रजनीला, सोहमला खूप आनंद झालेला असतो. तर रोहिणीचं आणि राहुलचं तोंड मात्र पडलेलं असतं. रोहिणी राहुलला विचारते की राहुल, तू सगळा प्लॅन व्यवस्थित केला होता ना? हे दोघं जण मूर्ती कशी काय घेऊन आले? तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा, मलाच काही कळत नाहीये, थांब मी फोन करून बघतो. राहुल लगेच तिथून निघून जातो. तर आता रजनी कला आणि अद्वैतच्या पायावर पाणी टाकते, बाप्पाला ओवाळून बाप्पाला आतमध्ये घेते. मग आबा कला आणि अद्वैतला सांगतात की आता तुम्ही दोघंही पटकन तयार व्हा, मग आपण पटकन पूजा करून घेऊयात. इकडे राहुल त्या गुंडांना कॉल करतो आणि विचारतो की कला आणि अद्वैत घरी मूर्ती घेऊन कसे काय पोहोचले? तुम्ही तुमचं काम तर चोखपणे केलं होतं ना, मग हे कसं काय झालं? तर तो गुंड सांगू लागतो की नाही साहेब, आम्ही गणपती उचलले होते, परंतु तुमच्या मोठ्या भावाने आमचा पाठलाग केला. त्याने आमची गाडी अडवली आणि आम्हाला बेदम मारलं त्याने. आणि मग त्याने आम्हाला हेही सांगितलं की आता तुम्ही जिथून गणपती उचलले तिथे परत गणपती घेऊन जा म्हणून. राहुल खूप चिडतो आणि म्हणतो की काही अक्कल आहे का तुम्हाला? पुन्हा गणपती ठेवायला गेले, लाज तरी वाटायला पाहिजे होती तुम्हाला. एक काम तुम्हाला धड करता येत नाही, ठेवा फोन, असं म्हणून राहुल आता फोन ठेवून देतो. राहुलला इतका राग आलेला असतो की स्वतःचा फोनच तो फेकून देतो.
त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही रेडी होऊन खाली आलेले असतात. दोघंही खूप छान दिसत असतात. मग आबा म्हणतात की चला आता दोघांनीही पूजा करून घ्या. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही गणपतीची पूजा करतात. मग दोघांच्या हातून गणपतीची आरती होते. आरती झाल्यानंतर अद्वैत सगळ्यांना आरती देतो. त्यानंतर सगळ्यांना प्रसादही देतो. परंतु जेव्हा तो सरोजला प्रसाद देत असतो तेव्हा सरोज काय अद्वैतच्या हातचा प्रसाद खात नाही, कारण सरोजला अद्वैतचा राग आलेला असतो. आणि मग सरोज आता त्यातला एक मोदक उचलून ती स्वतःच्या हाताने खाते आणि तिथून निघून जाते. अद्वैतला काही कळत नाही की आईला नक्की काय झालंय ते. अद्वैत त्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि बाकीच्यांना प्रसाद देतो. आबा म्हणतात की मग चला आता दोन्हीही सुनांनी गणपतीसाठी मोदक बनवायला घ्या. काय नैना करशील ना? तेव्हा नैना म्हणते की हो आबा. तेव्हा आबा म्हणतात की नुसतं हो नाही म्हणायचं, फक्कड मोदक बनवायचे आता. नैना मनात विचार करत असते की ह्या आबांना काय करायचं. मी म्हणते फुकटच्या गोष्टी लादत असतात दुसऱ्यांवर, त्यांना तर नुसता टाइमपास करायचा असतो. पण मी म्हणते यांना मला ऑर्डर देण्याची काय गरज आहे? नाही म्हणजे आता हे मोठे आहेत म्हणून काही करायचं का? पण कला आबांना म्हणते की आबा मोदक अगदी छान होणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही लगेचच मोदक बनवायला घेतो. चल ताई असं म्हणून कला आणि नैना दोघीही किचनमध्ये जातात. तर इकडे कला ही तिच्या रूममध्ये येते आणि मग रूममधून अद्वैतचा ती शर्ट काढते. अद्वैतचा जेव्हा शर्ट काढत असते तेव्हा तिच्या मनात ना अद्वैतबद्दलच विचार सुरू असतात. अद्वैतने आतापर्यंत जे जे काही केलेले असतं त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात की कशा प्रकारे मंगळागौरीच्या दिवशी सगळ्यांसमोर तो हे बोललेला असतो की कला आपल्या घरची लक्ष्मी आहे. एवढंच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशी अद्वैत घरी जाऊन संगीताला आणि काजलला घेऊन आला होता, तेही फक्त कलाला सरप्राईज देण्यासाठी. आणि रात्री त्याने जो काही पराक्रम केलेला असतो तो आठवून तर कला त्याची फॅनच झालेली असते, कारण ऐनवेळी गणपतीच्या चोरलेल्या मूर्त्या अद्वैत पुन्हा परत घेऊन आलेला असतो. म्हणत असते की द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि मग त्यानंतर कला आता अद्वैतच्या कुर्त्यासोबत बोलत असते आणि म्हणत असते की द ग्रेट अद्वैत चांदेकर, नाकाचा शेंडा कायम वर. पण मला माहिती अद्वैत चांदेकर तू एक चांगला माणूस सुद्धा आहेस. तुला एक सिक्रेट सांगू का मी? मला पहिल्यापासूनच माहित होतं की तू एक चांगला माणूस आहेस. मला माहिती आहे तू आपल्या माणसासाठी वाटेल ते करू शकतो, पण जेव्हा गोष्ट माझी येते तेव्हा तू माझ्यासाठी काहीच करत नाही. पण आता मात्र तसं नाहीये. स्वतःच्या माणसांसाठी काहीही करणाऱ्या द ग्रेट अद्वैत चांदेकरांनी स्वतःच्या जीवावर खेळून माझ्यासाठी काहीतरी केलंय. खरंच चांदेकर, माझा तर विश्वासच बसत नाही, पण तू खरंच बदललायस आणि या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसलाय. असं म्हणत अद्वैतचा कुर्ता ती बेडवर ठेवते आणि आगाऊ म्हणून तिथून निघून जाते. तर इकडे सरोज मात्र खूप रागामध्ये बसलेली असते. तितक्यात तिथे अद्वैत येतो. अद्वैत सरोजला म्हणतो की आई, मी आल्यापासून बघतोय की तू माझ्याशी चांगलं बोलतच नाहीयेस. तू का माझ्याशी बोलत नाहीये? अगं प्लीज माझ्याशी बोल ना. आणि तुला चांगलं माहितीये की जर तू माझ्याशी बोलली नाही तर मी खूप डिस्टर्ब होतो. सरोज म्हणते की मी बोलत नाहीये हे तुला जाणवलंय ना, की कोणी सांगितलं येऊन तुला? पण अद्वैत, आजकाल तू सोयीस्करपणे माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस. अद्वैत सरोजला म्हणतो की आई अगं तसं अजिबात नाहीये, प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस ना. सरोज म्हणते की मी गैरसमज करून घेतेय, मग तो गैरसमज दूर कसा करायचा ना हे तू ठरव. आणि मला आता खरं खरं सांग की तू असं का वागतोयस? अद्वैत सरोजला म्हणतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आई? सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत बस झालं रे हे सगळं, तू जा बरं इथून आत्ताच्या आत्ता. अद्वैत म्हणतो की अगाई माझं ऐकून तरी घे. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते आता जोपर्यंत तू तुझं वागणं बदलत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगाई माझं म्हणणं तरी ऐकून घे. तेव्हा सरोज म्हणते की नाही, मला काही ऐकायचं नाहीये तुझं. खरं तर या सगळ्या गोष्टी ना माझ्या आधीच लक्षात यायला हव्या होत्या. मी आत्ताच्या आत्ता तुला सांगते की प्लीज तू इथून निघून जा. सरोज अद्वैतवर चिडलेली असते आणि त्याला तिथून निघून जायला सांगत असते. त्यामुळे अद्वैतही आता तिथून निघून आलेला असतो. इकडे कला ही रूममध्ये असते, म्हणजेच बेडरूममध्ये असते. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैत कलाकडे बघतो, परंतु मनात त्याच्या भरपूर विचार सुरू असतात. विचार करत असतो की जगातली कुठलीही गोष्ट मी सहन करू शकतो, परंतु आई माझ्याशी बोलत नाही ही गोष्ट मात्र मी कधीच सहन करू शकत नाही. आणि हे सगळं ना फक्त या खरेमुळे होते, बाकी काही नाही. अद्वैत बेडवर पडलेला तो कुर्ता बघतो आणि कलाला म्हणतो की काय हे, हा कुर्ता कशासाठी इथे ठेवलाय? कला अद्वैतला म्हणते की अरे मीच काढून ठेवलाय, म्हणजे तू दिवसभर या कुर्त्यामध्ये आहेस ना, म्हणून म्हटलं की हा कुर्ता घातल्यावर तुला बरं वाटेल. मग अद्वैत कलावर चिडतो आणि म्हणतो की पण काय गरज होती या सगळ्याची? मी सांगितलं होतं का तुला हे करायला? कला अद्वैतला म्हणते की अद्वैत प्लीज तू चिडू नको, मला माहिती आहे की तुझ्या गोष्टींना हात लावलेलं तुला आवडत नाही. ठीक आहे, मी सगळं होतं तिथे ठेवून देते, परत नाही मी असं करणार.
तुझं झाल्यावर तू ये खाली, आजोबांनी सगळ्यांना खाली बोलवलंय, असं म्हणून कला तिथून निघून जाते. तर अद्वैत तो कुर्ता घेतो आणि पुन्हा खाली फेकतो. अद्वैत म्हणत असतो की आता ही खरेच चांगलं वागतीये, माझ्याशी चांगलं बोलतीये, आता या गोष्टीचं सुद्धा मला इरिटेट व्हायला लागलंय. त्यापेक्षा माझ्याशी निदान भांडून सगळं काही मी माझं वसूल तरी करून घेईन. विचार करत असतो की आता नक्की मी कुठल्या गोष्टीमध्ये अडकलोय. हिच्याशी नाटक करता करता आई दुखावली जाते, परंतु आबांच्या तब्येतीमुळे मला हिच्याशी चांगलं वागावं लागतंय. आता काय करावं तेच कळत नाही. आता सर्वजण खाली बसलेले असतात. आबा म्हणत असतात की दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाची छान अशी पूजा झाली. मग आता दरवर्षीप्रमाणे चांदेकरांची प्रथा पार पाडायची. कला आबांना विचारते की आबा कुठली प्रथा? मग आबा सांगू लागतात की गणपती बाप्पा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या मनातली इच्छा ही चिठ्ठीवर लिहायची आणि ती चिठ्ठी गणपती बाप्पा पुढे ठेवायची आणि मग डोळे बंद करून प्रार्थना करायची की बाप्पा माझ्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर. मग आपण आता ह्या चिठ्ठीमध्ये स्वच्छपणे आणि मोकळेपणाने सगळं काही लिहायचं जे आपल्याला हवंय. जे काही आपल्या मनात आहे ते स्वच्छपणे लिहून ठेवायचं बाप्पा पुढे. म्हणजे काय तर आपल्या डोक्यावरचा भार आपण कमी करायचा, परंतु आपण जे काही लिहिलंय ते कोणालाही दाखवायचं नाही. कला म्हणते की आबा खरंच खूप छान प्रथा आहे ही, म्हणजे अगदी साधी सोपी पण छान. आबा म्हणतात की चला तर मग आता सगळ्यांनी चिठ्ठ्या लिहूयात. मग सर्वजण एक एक चिठ्ठी घेतात आणि त्या चिठ्ठीवर त्यांच्या मनातलं लिहित असतात. अद्वैत चिठ्ठीमध्ये लिहित असतो की गणपती बाप्पा मला खरेसोबत चांगलं वागण्याचं नाटक आता महागात पडायला लागलंय. काय करू मी? आता मी खूप कचाट्यात सापडलोय. एकीकडे आबांची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी हे सगळं करतोय, परंतु दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टीमुळे माझी आई दुखावली जाते. काय करू मी बाप्पा? तूच सांग मला आणि तूच माझी मदत कर. खरेशी चांगलं वागण्याचा आता मला वीट आलाय, त्यामुळे प्लीज आता ह्या सगळ्या गोष्टीतून माझी सुटका कर, असं अद्वैतने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. कला तिच्या चिठ्ठीवर लिहित असते की बाप्पा चांदेकरने जे काही चिठ्ठीत लिहिलंय ती त्याची इच्छा पूर्ण कर, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, गणपती बाप्पा मोरया, अशी चिठ्ठी आता कलाने लिहिलेली असते. आणि मग सर्वजण आता त्यांच्या चिठ्ठ्या लिहितात आणि गणपती बाप्पा समोर जो बाउल ठेवलेला असतो त्यामध्ये सगळे चिठ्ठ्या टाकत असतात. आता सर्वजण चिठ्ठ्या टाकून त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. अद्वैत आणि कलाच राहिलेले असतात आणि अद्वैत आणि कला एकाच वेळी त्या बाउलमध्ये चिठ्ठ्या टाकतात. त्यानंतर दोघंही बाप्पाचं दर्शन घेतात. मग अद्वैतही तिथून निघून जातो. कला मनात म्हणत असते की गणपती बाप्पा मला तुझे खूप आभार मानायचेत, परंतु तुझे कसे आभार मानावे तेच मला कळत नाहीये. चांदेकर खरंच खूप बदललाय आणि आता हळूहळू सगळं काही सुरळीत होईल याची मला खात्री आहे. फक्त तू माझ्या असंच पाठीशी उभा राहा आणि मला माहितीये बाप्पा की तू सगळं काही नीटच करशील. तर इकडे रोहिणी ही नैनाचे कान भरवत असते. नैनाला म्हणत असते की काय ग नैना, तुला त्या कलाचं वागणं पटतं का? तेव्हा नैना म्हणते की कलाचं वागणं आणि मला अजिबात नाही. खरं तर कलाचं वागणं कोणालाच पटू शकत नाही. एक नंबरची नाटकी आणि स्वार्थी आहे ती. तर रोहिणी म्हणते की आतल्या गाठीची सुद्धा आहे ती. नैना म्हणते की मला तर इतका राग येतो ना तिचा की बस. रोहिणी म्हणते की अगं एक्झॅक्टली मला सुद्धा. आणि नैना खरंच आपण किती सेम विचार करतो ना. मला ना त्या नैनाला बघितलं ना की डोक्यात अगदी तिडीकच जाते माझ्या. खरंच सांगते नैना, ती फक्त तुझी बहीण आहे ना म्हणून मी गप्प बसते, नाहीतर मी आतापर्यंत गप्पच बसले नसते. तर नैना रोहिणीला म्हणते की काही नाही, बरोबर करताय तुम्ही, आणि तसंही तिची या घरामध्ये राहण्याची लायकीच नाहीये. फुकटची आपल्या डोक्यावर येऊन बसली आणि नुसती नाटकं करते. रोहिणी नैनाला म्हणते की हे बघ तुलाही अशी नाटकं करायची आहेत आता. नैना म्हणते की म्हणजे? रोहिणी म्हणते की हे बघ डॅडला इम्प्रेस करण्यासाठी तुलाही आता तिच्यासारखी नाटकं करावी लागणार आहे आणि घरातली कामं करावी लागतील. तुझा राग, लोभ, आळस जे काही आहे ते सगळं बाजूला ठेव आता. घरातलं प्रत्येक काम स्वतःच्या हातात घे, अगदी अंजू करते तसं. नैना म्हणते की काय मॉम इन लॉ, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु तुम्ही हे काय मला करायला सांगताय? आय मीन तुम्ही हे सगळं मला कसं काय सांगू शकता? मी काय मेड आहे का या घरची? तर रोहिणी नैनाला म्हणते की अगं तुला काही कामं नाही करायची आहेत, तुला कामं करण्याची फक्त ऍक्टिंग करायची. म्हणजे हे बघ तू काय कर माहितीये का? तेव्हा नैना म्हणते की नाही, कूल डाऊन, तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणताय ना ते मला कळलंय आता. आय एम गेटिंग युअर पॉईंट. तेव्हा रोहिणी म्हणते की हो तशी तू समजूतदार आहेच, तुला कळेल काय करायचं ते. नैना म्हणते की हो. मग रोहिणी तिला ऑल द बेस्ट विश करून तिथून निघून जाते. तर रोहिणी बाहेर आलेली असते. राहुल तिला मध्ये भेटतो. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा एक मिनिट, दरवर्षी तू मला सांगते की तू चिठ्ठीत काहीतरी लिहिते आणि ते सगळं मला तू सांगत असते, मग यावेळी गणपती बाप्पा पुढे तू कुठली चिठ्ठी टाकली, काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? रोहिणी म्हणते की राहुल माझी लाईफमध्ये खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि जे आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपली हुशारी आणि अलर्टनेस खूप महत्वाचा आहे. म्हणजे असं समज की या क्षणी मला जे काही गरजेचं आहे तेच तर मी लिहिलंय.
राहुल रोहिणीला म्हणत असतो की अगं मम्मा काय लिहिलंय सांग ना, तू कशाला एवढं कोड्यात बोलतेस. रोहिणी म्हणते की ऐकायचंच आहे का मी काय लिहिलंय ते. मी त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की माझ्या मुलाला थोडीशी अक्कल दे बस. राहुल म्हणतो की मम्मा मला माहिती आहे तुला वाकड्यात बोलायला आवडतं, परंतु आता मला इरिटेट व्हायला लागलंय हे सगळं, त्यामुळे प्लीज तू काय लिहिलंय ते खरं खरं सांग मला. रोहिणी म्हणते की अरे तेच तर सांगते तुला मी, आणि तुला मी एक काम करायला सांगितलं होतं परंतु तेही तुला नीट करता आलं नाही. तुला तसंही काही करायला जमत नाही. मी तुझ्या बायकोला फक्त 2 गोष्टी सांगितल्या होत्या, तिने तर त्या फटाफट केल्या. मस्त हुशार आहे तुझी बायको. आणि काय रे, तुला फक्त काय सांगितलं होतं, मूर्त्या चोरायला ना. केलंस का तू काम ते व्यवस्थित? नाही ना. खरं तर माझंच चुकलं की आतापर्यंत तसंही कोणतं काम धड केलंयस. त्याच वेळी कला तिथे येते आणि म्हणते की रोहिणी मॅडम. तेव्हा रोहिणी आणि राहुल घाबरतात. कला म्हणते की काय झालं, काही महत्वाचं बोलत होतात का तुम्ही? रोहिणी म्हणते की महत्वाचं नाही ग, असंच आम्ही गप्पा मारत बसलो होतो, बाकी काय नाही. का बरं, तुझं काही काम होतं का? कला म्हणते की नाही काही काम वगैरे नव्हतं, मी माझ्या खोलीतच चालले होते, परंतु तुम्ही असं काहीतरी गांभीर्याने बोलताय असं दिसलं. रोहिणी म्हणते की अगं ते मुलगा आणि आईचं चालूच असतं ग, डोंट वरी. आणि हो, मोदक अतिशय उत्तम झाले होते आज. कला म्हणते की थँक्यू. मग कला आता तिथून झोपण्यासाठी निघून जाते. तर इकडे रॉकेट आता घडलेला सगळा प्रकार संगीताला आणि बाबांना सांगतोय की कशा प्रकारे मूर्त्या चोरी झाल्या आणि मग अद्वैतरावांनी त्या मूर्त्या परत आणल्या. संगीता बाबांना म्हणते की बघितलं नाही, ही पोरगी अशी करते, आपल्याला एका शब्दाने तरी ती ही बोलली का. आणि रॉकेटला ती म्हणत असते की काय रे रॉकेट, तुला आम्हाला सांगता नाही आलं, रातच्याला फोन करायला काय झालं होतं तुला. रॉकेट म्हणतो की नाही तुम्हाला सांगणारच होतो मी, पण कलाताई म्हटली की तुम्हाला टेन्शन येईल म्हणून नाही सांगितलं. संगीता बाबांना म्हणते की बघितलं, ही मुलगी सतत आपलीच काळजी करत बसते, हिला काही कळतं का, ही स्वतःची कधी काळजी करणार आहे. तर रॉकेट सांगतो की अगं मावशी, तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही, कारण आपल्या कलाताईच्या मागे एक खमकी माणूस उभा आहे आता. अस्सल 24 कॅरेट सोनं आहे ते अद्वैत साहेब. म्हणजे बघ ना, पुढचा मागचा न विचार करता कलाताईसाठी ते मूर्त्या शोधायला गेले. म्हणतात की संगे, अगं आपल्या कलाची सहनशक्ती काही कमी नाही आणि देवाने बरोबर तिचा योग्य जोडीदार तिला पाठवलाय, आणि एक आई बाप म्हणून आपल्यासाठी तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. संगीता म्हणते की खरं तर अंबाबाईच पावली म्हणायची, अंबाबाईची कृपा माझ्या पोरीवर नेहमीच असते. तर दुसऱ्या दिवशी कला आता बाप्पासमोर उभी असते आणि बाप्पासमोर हात जोडून बाप्पाला ती म्हणत असते की बाप्पा, प्रत्येक संकटांना तोंड कसं द्यायचं याचं तू आम्हाला बळ देतच असतोस. या वर्षीचा तुझा उत्सव खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप खास आहे आणि माझ्यासाठी तर खूपच, कारण चांदेकरमध्ये जो काही बदल झालाय त्यामुळे मला फारच समाधान वाटतंय. चांदेकरने मला मूर्त्या परत आणण्यासाठी खरंच खूप मदत केली, पण आता त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. त्याने या चिठ्ठीत नक्की काय लिहिलंय हे मला बघायचंय. परंतु बाप्पा, तुला माहितीये की मला कुठलीही गोष्ट चोरून करायला आवडत नाही आणि कोणाचं खाजगी मला वाचायला आवडतही नाही, परंतु जर मी त्याच्या चिठ्ठीतलं वाचलं म्हणजे मला त्याची इच्छा पूर्ण करता येईल, मी त्यासाठी प्रयत्न तर करेल. या सगळ्या गोष्टीसाठी मला एक दिशा मिळेल. चांदेकरने माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केलंय आणि मलाही त्याच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व चांदेकर आता हॉलमध्ये जमलेले असतात आणि मग त्यानंतर बाप्पाचं विसर्जन देखील झालेलं असतं. बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर सोहम रजनीला म्हणत असतो की खरंच आई, बाप्पाचं विसर्जन झाल्यावर किती एकटं वाटतं ना, बाप्पाच्या आगमनाच्या वेळी किती उत्साह असतो आणि मग नंतर बाप्पा सोडून गेल्यावर आपल्यातलंच कोणीतरी सोडून गेलंय असं वाटतं. रजनी सोहमला म्हणते की अरे, जेव्हा तू लहान होतास ना तर रडायचाच अक्षरशः. अद्वैत म्हणतो की हो काकू, खरंच बाप्पाचं रिकामं आसन जरी बघितलं ना तरी खूप वाईट वाटतं. आबा म्हणतात की चला मग आता हे दुःख घालवण्यासाठी कलाच्या हातचा फक्कड आल्याचा चहा पिऊया. पाऊस चालू असताना आलं घातलेला कलाच्या हातचा फक्कड चहा म्हणजे खूपच छान. आबा कलाला म्हणतात की कला, अगं चहा कर, परंतु कला किचनमध्ये नसतेच. मग आबा रजनीला विचारतात की अगं कला कुठे. तर रजनी म्हणते की आबा मला नाही माहिती ती कुठे, मगापासनं ती मलाही दिसली नाही. आणि मग रजनी अंजूला सांगते की अंजू एक काम कर, वरती जाऊन बघ बरं कला तिच्या खोलीत आहे का, आराम करतीये का. मग अंजू तिथून निघून जाते. तर सरोज म्हणत असते की आराम कसला, ताणून दिलं असं चांगलं, महाराणी समजते ना स्वतःला. तर अंजू आता कलाच्या रूममध्ये जाते, परंतु कला नसतेच तिथे. मग खाली येऊन अंजू सगळ्यांना सांगते की कलाताई तिच्या रूममध्येच नाहीये. रजनी आबांना विचारते की आबा, कला तुम्हाला काही म्हटली होती का. तेव्हा आबा म्हणतात की नाही, मला तर ती काहीच म्हटली नाही, उत्तर पूजेपर्यंत तर इथंच होती आणि तिनेच तर सगळी तयारी केली ना. सरोज म्हणते की इतकं कशाला टेन्शन घेताय, गेली असेल इथंच कुठंतरी. आबा म्हणतात की अगं असं कसं, जाताना तर ती सांगून जाते गणपती विसर्जन होईपर्यंत इथंच होती ती, मग आता एकदम अशी अचानक कुठे गेली ती. सरोज म्हणते की बेजबाबदारपणाची अगदी हद्द पार केली या मुलीने, कधीही यायचं कधीही जायचं.
नुसतं सगळ्या घरच्यांना वेठीला धरायचं, काही घरबंधन नाहीये या मुलीला. अक्षरशः या मुलीला घरच्यांनी काहीही शिकवण दिलेली नाही आणि काही शिस्तही लावली नाहीये. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत दुसरीकडे कुठे तर गेली नसेल ना. मग आबा आनंदला आवाज देतात. आबा आनंदला म्हणतात की सुनबाई कुठे रस्त्यावर किंवा बागेत आहे का जरा बघून ये. आणि ते अंजूलाही सांगतात की अंजू तू जरा मागच्या बाजूने बघून ये. रोहिणी विचार करत असते की ही कला अचानक गायब कशी काय झाली. तर तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि म्हणतो की आबासाहेब कला मॅडम कुठेच नाहीये. अंजूही येते आणि अंजूही सांगते की कलाताई मागच्या घरात पण नाहीये. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला लागा. आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत तू एक काम कर, तू सुनबाईला कॉल कर. तर अद्वैत कलाला कॉल करत असतो तर कलाचा फोन घरामध्येच असतो. मग अद्वैत आबांना सांगतो की आबा कलाचा फोन तर इथेच आहे घरामध्ये. आता मात्र सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात. तर सरोज म्हणते की झालं, आता ह्या दीनदमडीच्या मुलीसाठी आपण काळजी करत बसायचं. सणाचा काही दिवस असला ना ह्या मुलीचं काहीतरी उलटच असतं. नैना म्हणते की पण आपण आता काय करायचं आणि हिला कुठे शोधायचं आपण. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत एक काम कर, तिच्या घरी कुठे माहेरी वगैरे गेली का बघ एकदा कॉल करून. आबा अद्वैतला थांबवतात आणि म्हणतात की थांब अद्वैत, उगाच तिच्या घरचे टेन्शन घेतील, तू त्यांना कॉल करू नको. रोहिणी चिडते आणि म्हणते की आबा या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे हो. आता सगळं टेन्शन आपणच घ्यायचंय का. तिच्या घरच्यांनाही घेऊ द्या थोडंसं टेन्शन. शेवटी त्यांची मुलगी आहे, त्यांनाही काळजी वाटू शकते ना तिची. नैना म्हणते की पण कला अशी अचानक कुठे गेली, निदान अद्वैतला तरी सांगून जायचं होतं तिने. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू एक काम कर, तू कलाच्या घरच्यांना कॉल कर आणि त्यांना कुठलीही शंका येऊ देऊ नको की कला गायब झालीये. त्यांना असं सांग की मी त्यांना असंच फोन केलाय म्हणून. तर इकडे संगीता काहीतरी कपडे शिवत बसलेली असते. त्याचवेळी तिथे बाबा येतात आणि संगीताला म्हणतात की संगे बघ ग कोणाचा कॉल आहे. संगीता म्हणते की अहो बघा ना तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की अगं मला डोळ्यांनी दिसत नाही, बघ मला काही कळत नाही कोणाचा फोन आहे. मग संगीता फोन हातात घेते आणि म्हणते की अहो जावई बापूंचा फोन आहे. संगीता फोन उचलते तर अद्वैत संगीताला विचारतो की तुमच्या गणपतीचं विसर्जन झालं का. त्यावेळी बाबा म्हणतात की हो हो आमच्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालंय, तुमचं झालं का. संगीता म्हणते की दरवर्षी कला आमच्या इथं मंडळाच्या गणपतीसाठी मोदक बनवायची, तुमच्या इथेही तिने बनवले असतील ना. तेवढ्यातच बाबा म्हणतात की तुमच्या बाजूला जर तिथं कला कुठे असेल तर तिच्याकडे फोन देता का तुम्ही. अद्वैत म्हणतो की नाही नाही ॲक्च्युली मी वरती आहे रूममध्ये, ती खाली असेल, मी तिला नंतर तुम्हाला कॉल करायला सांगतो असं अद्वैत म्हणतो. मग अद्वैत फोन ठेवतो आणि मग घरातल्यांना सांगतो की कला तिच्या घरीही नाहीये. इकडे बाबा संगीताला म्हणत असतात की संगे बघितलं का, फक्त चौकशी करण्यासाठी जावई बापूंनी आपल्याला कॉल केला, याच्या आधी जावई बापूंनी कधीच आपल्याला असा कॉल केला नव्हता. संगीता म्हणते की आणि बघितलं ना फोन ठेवताना असंही म्हटले की काळजी घ्या म्हणून. बाबा म्हणतात की खरंच आता पोरीचा संसार मार्गी लागलाय असं म्हणायला लागेल. अद्वैत त्यांच्याशी एवढं चांगलं बोलला म्हणून बाबा आणि संगीता फारच खुश झालेले असतात. तर इकडे कला ही मंदिरात आलेली असते आणि मंदिरात येऊन खूप रडत असते. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे अद्वैत तिची काळजी घेत होता. अद्वैत तिला म्हणत होता की हे बघ मी तुला पुन्हा कधीही हर्ट करणार नाही. एवढंच नाही तर सगळ्यांसमोर त्याने हेही म्हटलं होतं की कला आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि घरातल्या लक्ष्मीला मी चुकीची वागणूक देणार नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा संगीताला आणि काजलला तो घरी घेऊन आला होता. एवढंच नाही तर कला डिझायनर म्हणून जे काम करत होती त्याचा मोबदला म्हणून त्याने कलाला पैसेही दिले होते. ज्यावेळी कलाचा हात भाजला होता त्यावेळी कलाच्या हाताला मलम सुद्धा त्यानेच लावून दिलं होतं. सर्वांसमोर त्याने हेही म्हटलेलं असतं की खऱ्याची काही चूक आहे असं मला वाटत नाही. आणि जेव्हा बाप्पाच्या मूर्त्या अद्वैतने शोधून आणलेल्या असतात तो क्षणही तिला आठवत असतो. कला या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि यामागचं कारण असं असतं की कलाने अद्वैतची चिठ्ठी वाचलेली असते. त्यामागे तिचा हेच उद्देश असतो की अद्वैतने जे चिठ्ठीमध्ये लिहिलंय त्याची ती इच्छा पूर्ण करेल. परंतु अद्वैतने चिठ्ठीमध्ये हे लिहिलेलं असतं की त्याला कलापासून छुटकारा हवा आहे, त्याला कलापासून लांब जायचंय. आणि ही गोष्ट मात्र कलाला फार हर्ट करत असते, कारण आता ती अद्वैतच्या आणि तिच्या रिलेशनमध्ये पुढचं पाऊल टाकण्याचा विचार करत असते. आणि त्याचवेळी अद्वैत मात्र मागच्या पावलावर जात असतो. आणि या सगळ्या गोष्टी तिला फार हर्ट करत असतात की अद्वैतने आतापर्यंत आपल्यासोबत फक्त आणि फक्त चांगलं वागण्याचं नाटक केलंय. तर इकडे अद्वैतने शक्य असलेल्या सगळ्या नंबरला कॉल केलेला असतो, सगळ्यांना विचारलेलं असतं, परंतु कलाचा काहीच पत्ता लागलेला नसतो. मग आबा अद्वैतला जवळ बोलावतात. अद्वैतला म्हणतात की इथे बस अद्वैत, मला सांग की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाला होता का. नाही म्हणजे कला इथे नाहीये म्हणून तुला विचारलं. तर अद्वैत म्हणतो की नाही आबा, आमच्या दोघांमध्ये तर कसलाच वाद झाला नाहीये.
सरोज म्हणते की आबा, दरवेळी तुम्ही अद्वैतलाच का बेजबाबदार ठरवतात किंवा अद्वैतलाच का जबाबदार ठरवतात सगळ्या गोष्टींच्या बाबतीत? मला तुमच्याशी बोलायचं नाही, परंतु तरी सुद्धा तुम्ही मला बोलायला भाग पाडताय या सगळ्या गोष्टीवर. आता तिच्या चुकांचं खापर तुम्ही अद्वैतच्या डोक्यावर फोडणार आहात का? अद्वैतला तुम्ही का सगळ्या गोष्टींना जबाबदार ठरवता? आबा सरोजला म्हणतात की सरोज, कोणी कोणाला उगाचच दोष देत नसतं, तुझ्या डोक्यात उगाचच राग भरलाय. अगं आता ती घरात नाहीये, तिचा फोनही इथे राहिलाय म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना. आता ती कुठे आहे, काय करत असेल याचे विचार तर मनात येणारच ना. आणि मग अशा टाइमला आपण त्या व्यक्तीच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीलाच विचारणार ना त्या व्यक्तीबद्दल. आता अद्वैतच तिच्या जवळचा आहे म्हणून मी अद्वैतला विचारलं की तुला माहिती आहे का तिच्याबद्दल काही? आबांना त्रास व्हायला लागलेला असतो आणि मग रोहिणी लगेचच नैनाला खुणावते की जा पुढे आणि तू पुढाकार घे या सगळ्या गोष्टीचा. नैना लगेच आबांकडे जाते आणि आबांना म्हणते की अहो आबा, काय होतंय तुम्हाला त्रास होतोय का या सगळ्या गोष्टीचा? बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी ना जेवण रूममध्येच घेऊन येते, चला बरं तुम्ही रूममध्ये. बघा बरं तुम्हाला जेवायला किती उशीर झालाय आणि शेवटी तुम्हाला गोळ्याही घ्याव्या लागेल, चला बरं उठा बरं. तर आता नैनाच्या अचानक झालेल्या या बदलामुळे सगळेजण शॉक असतात की नैना कुठे आबांची काळजी करते इतकी. रोहिणी म्हणते की डॅड, बघितलं ना की नैनाला तुमची किती काळजी आहे. अहो तिची स्वतःची बहीण तिला सापडत नाहीये. तिच्या मनात किती घालमेल असेल तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी सोडून ती फक्त तुमची काळजी करते. अहो याला म्हणतात आपलेपणा. नाहीतर ती कला मंगळागौरीच्या दिवशीच पूजा सोडून ताडताड निघाली होती घरी, तेव्हा सुद्धा तुम्हाला त्रास झाला होता आणि आता सुद्धा घर सोडून निघून जाताना तिला काहीच वाटलं नाही. नैना, खरंच आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि खरंच तू आता खरंच आता तू बाबांची खूप चांगली काळजी घेशील मला माहिती आहे आणि तूच या घरची खरी सून आहे हे आज तू दाखवून दिलंय. तेव्हा नैना म्हणते की हो मॉम इन लॉ. आणि मग ती आबांना म्हणते की आबा चला, मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत नेते. परंतु आबा नैनाला म्हणतात की जाऊ दे, मला कुठेही जायचं नाहीये. जोपर्यंत घरातली लक्ष्मी घरात येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तोपर्यंत माझ्या घरातली लक्ष्मी माझ्या घरात येत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही. नैना म्हणते की आबा राहू द्यात ना, कलाचा विषय आता सोडून द्या. मला या क्षणी तिच्यापेक्षा तुमची जास्त काळजी वाटते. मला ना माझ्या माहेरच्यांपेक्षा ना मला आपल्या चांदेकरांबद्दलच खूप प्रेम वाटतं. आबा नैनाला म्हणतात की नैना, अगं खूप झालं तुझं. अगं मला माहिती आहे तू आता चांदेकरांची सून आहे, सगळं आयुष्य तुझं चांदेकरांसोबत जाणार आहे, परंतु ज्या घराने तुला वाढवलंय त्या घराबद्दल तू अशी कशी काय बोलू शकते? त्याचीही तुला काळजी वाटायला पाहिजे ना. आणि कलासोबत तर तुझं रक्ताचं नातं आहे ना. नैना म्हणते की परंतु आबा तिला तर आपलं काही पडलेलंच नाहीये, मग आपण तरी कशाला तिची काळजी करायची? हो ना मॉम इन लॉ. तेव्हा रोहिणी तिच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणते की ह्या मुलीला बोलण्याचा अजिबात सेन्स नाहीये. आबा म्हणतात की नाही, जोपर्यंत माझी सुनबाई आता घरामध्ये येत नाही तोपर्यंत मी जेवणार सुद्धा नाही. नैना म्हणते की ओके आबा, असं जर काही असेल तर मी लगेचच मम्माला कॉल करते. संगीता आणि बाबा झोपलेले असतात त्यावेळी नैनाचा कॉल येतो. संगीता घाबरूनच उठते आणि म्हणते की नैनीचा कॉल. संगीता लगेचच कॉल उचलते आणि नैनाला म्हणत असते की काय ग नैने, बरी आहेस का तू? तुला काही त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचंय का? काय झालंय तुला नक्की? तू का फोन केलायस? नैना म्हणते की आई, मला काही झालं नाहीये, मी तुला ही गोष्ट विचारण्यासाठी फोन केला होता की कला आली आहे का तिकडे? संगीता म्हणते की काय कला? आणि कला तर इथं आली नाहीये, मगाशी जावई बापूंचा फोन आला होता, आम्ही दोघांनी चौकशी सुद्धा केली तिची. नैना म्हणते की ठीक आहे, कळलं. मग संगीता नैनाला विचारते की काय ग, काय झालं, काही झालंय का? मग नैना सांगते की कलाचा संध्याकाळपासून पत्ता नाहीये, नक्की ती कुठे गेलीये कोणालाही काही माहित नाही आणि कोणाला काही सांगूनही गेली नाहीये. इथे सर्वजण किती स्ट्रेसमध्ये आहे हे तुला माहितीये का? आणि अद्वैतने सुद्धा तुला हेच विचारायला फोन केला होता. तर अद्वैत मनात विचार करत असतो की काय चाललंय ह्या खरेचं, कुठे निघून गेली ही? तर कला मात्र अजूनही मंदिरातच बसलेली असते आणि देवी आईच्या मूर्तीकडे बघून नुसतीच रडत असते, कारण तिला फार त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत मनात विचार करत असतो की हे सगळ्या गोष्टी त्या खरेमुळेच होत आहे. आई माझ्याशी नीट बोलत नाहीये, आबांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, आता मी तर त्या खरेला जाब विचारणार म्हणजे विचारणारच. तर इकडे कला ही मंदिरात बसलेली असते आणि ती चिठ्ठी बघत असते. तर अद्वैत आता कलाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो गाडी घेऊन बाहेर पडत असतो आणि म्हणत असतो की ही खरे स्वतःला कोण समजतेस, हिला काय वाटलं, ही काय कोणी VIP आहे का?
तर त्यावेळी कला जेव्हा मंदिरात बसलेली असते त्याचवेळी काही गुंड तिथे येतात आणि कलाची छेड काढत असतात आणि म्हणत असतात की एवढ्या रात्री तू इथे काय करतेस. कला त्यांना पाहून खूप घाबरते. कला तिथून निघून जात असते, परंतु ते गुंड आता कलाची वाट अडवतात आणि कलाचं तोंड दाबत असतात. तर अद्वैत आता कलाला वाचवू शकेल का आणि कलाची त्या गुंडापासून सुटका करू शकेल का, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील काही भागांमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.